इचलकरंजी येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले, मात्र चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी कायम. इचलकरंजी महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटवले. मोहीम राबवत फेरीवाले, हातगाडी व्यावसायिक आणि लहान विक्रेत्यावरील कारवाई केली. या कारवाईमुळे काही प्रमाणात रस्ता मोकळा झाला असला तरी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरूच असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या कारवाईत अनेक फेरीवाल्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना हटविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून काही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तासनतास उभा राहणाऱ्या चारचाकी वाहनावर मात्र प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा सध्या जत शहरामध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. नागरिकांच्या मते अतिक्रमण हटवण्याबरोबरच बेकायदा पार्किंगवरील कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन, नो पार्किंग नियमाची अंमलबजावणी आणि वाहतूक पोलिसांची नियमित कारवाई आवश्यक असल्याची मागणी नागरिकांच्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.